राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, तद्वतच महाराष्ट्र राज्य प्रभारी आणि माजी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे साहेबांचं सुद्धा आगमन, त्यांचंही टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आणि मी या ठिकाणी सर्व संपूर्ण नवी मुंबई जिल्हा कमिटीला विनंती करतो की या ठिकाणी आपण आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी जल्लोषामध्ये आपण या ठिकाणी करायचं आहे। नवी मुंबई जिल्हा कमिटीला विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या धम्मपीठावरती आपण यायचं आहे। भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आला पाहिजे। भारतीय बौद्ध महासभेचा मीराबाई आंबेडकर आगे बढ़ो, मीराबाई आंबेडकर आगे बढ़ो, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहब आगे बढ़ो। समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाच्या संपूर्ण टीमला मी विनंती करतो, आदरणीय मधुकरराव हिवळे गुरुजी, उपाध्यक्ष संरक्षण लेफ्टनंट कर्नल आणि त्यांची संपूर्ण टीम यांना विनंती करतो की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना आपल्या प्रमुख अतिथींना या ठिकाणी आपल्याला सलामी द्यायची आहे, सर्वांनी सज्ज व्हायचं आहे अशी आपल्या या ठिकाणी विनंती करतो। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण साहेबांच्या जल्लोषामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी स्वागत करणार आहे। समता सैनिक दलाचे सर्व सैनिक तयार राहा। सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे। या ठिकाणी समता सैनिक नवी मुंबई जिल्हा पाटील यांच्या संपूर्ण टीमनं या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी सलामी दिली आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या होतात एक समता सैनिक दलाची। समता सैनिक दल आपल्या भारतीय बौद्ध महासभेची शान आहे। समता सैनिक दलाचं संरक्षण करणं, आपल्या समाजाचं संरक्षण करणं, आंबेडकर परिवाराचं संरक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। यानंतर मी जिल्हा प्राधिकरणाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले आजचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचा सन्मान आपण जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी करायचा आहे। कार्यकारिणीने पुढे यायचं आहे अशी मी विनंती करतो। सर्वांनी जागेवरती बसायचं। सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी आपण सकाळपासून अगदी ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असं आपले प्रमुख अतिथी व मार्गदर्शक या ठिकाणी आदरणीय भीमराव साहेब या ठिकाणी आलेत। यानंतर या ठिकाणी
तू तिकडेच उभा टाका. हो हो अरे नाही हो अरे पुढे काय तो पुढे हाईट वाढवत नाही. वाईट हाईटची गरज नाही. तुमचं बोलण्याचं राहायचं का आम्ही अगदी धाब्यामध्ये आपण भारतीय बहुजन सभेचा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आगे बढ़ो. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आगे बढ़ो. आदरणीय मीराबाई जी आंबेडकर आगे बढ़ो. आदरणीय मीराबाई जी आंबेडकर आगे बढ़ो. हो साहेब जरा पुढे या ना. आता असं आम्ही कसं करायचं. हो साहेब अरे इकडं हो कॅमेऱ्याच्या पुढे येऊ नका. तुम्ही साईडला घ्या. हा पुरा पाठ दिसतो तुमची. असं कसं पाठ दाखवायला नाही पाहिजे या कॅमेऱ्यामध्ये. काय सगळे माणसं. हो हो माझं पण यूट्यूबचंच आहे. यानंतर भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा महिला शाखेच्या वतीने आयुष्यमानी शोभाताई कांबळे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी साहेबांचं पुष्प उच्च देऊन आणि शाल देऊन स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्वांनी जागेवरती बसायचं आहे. सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो आपण जागेवरती बसायचं आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा महिला कमिटीच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. प्रमाणे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. आपल्याला टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आपले उद्योगस्थान आहे आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब. आलेल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा मी या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय माजी केंद्रीय कोषाध्यक्ष आदरणीय डी.टी. सोनावणे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष नामदेव जगतापजींना विनंती करतो की आदरणीय भिकाजी कांबळे साहेबांचं स्वागत आणि डी.टी. सोनावणे साहेबांचं स्वागत सुद्धा आपण आपल्या हस्ते करावं या ठिकाणी अशी विनंती करतो. आदरणीय जगतापजी भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आला पाहिजे. आपला भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा आदरणीय मीराताई आंबेडकर आगे बढ़ो. आदरणीय मीराताई आंबेडकर आगे बढ़ो. आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहब आगे बढ़ो. समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा या ठिकाणी दोन मान्यवर आदरणीय भिकाजी कांबळे साहेब राष्ट्रीय सचिव तद्वतच महाराष्ट्र राज्य प्रभारी यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या धम्मपीठावरती उपस्थित
महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय कोषाध्यक्ष आदरणीय टी स्वामी साहेबांना विनंती करतो की आपण धम्मपीठाला यायचं आहे. जगताप गुरुजींना विनंती करतो की आपण टी स्वामी साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे अशी आपण या ठिकाणी विनंती करतो. साहेब ना करा चांगली गोष्ट पण तुम्हाला माहिती या ठिकाणी आजचा हा नवी मुंबई जिल्हास्तरीय भव्य धम्म परिषद व 28वा वर्धापन दिन सोहळा यशस्वीसाठी आम्हाला नवी मुंबई जिल्ह्यात सर्व शाखांनी अगदी तन मन धनापासून अगदी चांगल्या प्रकारे दान पारमितीचं पालन करून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं अशा शाखांची मी या ठिकाणी नावे घेणार आहेत. त्या शाखेच्या सन्मान्य अध्यक्षांनी या धम्मपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे. साहेब समोर समोर इकडे 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 सन्मानाच्या पूर्वी या ठिकाणी राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे साहेब महाराष्ट्र राज्य प्रभारी साहेबांना विनंती करतो. माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र माजी अध्यक्ष महाराष्ट्र साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या धम्मपीठाला संबोधित करावं. शुभेच्छा द्याव्या. कुठल्या तरी जगतवंदनीय महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात अभिवादन करून तमाम बहुजनच्या नेत्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक तुमच्या आमच्या राजमाता आदरणीय महाप्रसिद्ध मीराताई आंबेडकर त्यांना त्यांच्या धम्मकार्याला पंचप्रणाम करून संस्थेचे कायदेशीर सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आपल्या सर्वांचे हृदयस्थान ॲडव्होकेट प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे ट्रस्टी आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आजच्या नवी मुंबई जिल्हा स्तरीय भव्य धम्म परिषद 28वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईचं कामकाज चालू आहे असे या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नामदेव जगताप साहेब या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे संस्थेचे राष्ट्रीय सचिव आपल्या सर्वांचे गुरुवारी आदरणीय बेस गायकवाड गुरुजी, दुसरे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे गुरुवारी आदरणीय ॲडव्होकेट एस वानखेडे गुरुजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या महिला विभागाचे प्रमुख आदरणीय सुषमाताई पवार, उपप्रमुख आदरणीय आमच्या रागिताई पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचं कामकाज चालू आहे असे या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय युजी बोराडे साहेब, सरचिटणीस आदरणीय अशोक केदारे साहेब, कोषाध्यक्ष गडकरी प्रसाद गडकरी साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमचे संस्कार विभागाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय कांबळे साहेब, आमचे रवींद्र गवळे साहेब, महाराष्ट्राचे निकाजे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस आदरणीय सुजाताताई कांबळे, केंद्रीय सदस्य सुनंदाताई वाघमारे, महिला विभागाच्या नवी मुंबईच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शोभाताई कांबळे, उपस्थित आमचे माजी कोषाध्यक्ष सोनवणे साहेब, या नवी मुंबई जिल्ह्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे संघटक आदरणीय लवंडे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सप्ताह दलाचे उपाध्यक्ष आदरणीय युवराज साहेब, महाराष्ट्र सचिव इंगळे साहेब, सर्व उपस्थित सर्व केंद्र महाराष्ट्र मुंबई प्रदेश सर्व नवी मुंबईचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, सर्वांना जय भीम, जोरात जय भीम. धन्यवाद. साहेब आलेले जरा आवाज तुमचा ऐकणं बाहेर पाहिजे ना, चेक करायला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना बोलायचं आहे. सगळे वरिष्ठ या ठिकाणी आमचे बोललेले आहेत, त्यामुळे नियमाप्रमाणे आचारसंहिता की आपण बोललं नाही पाहिजे, त्यामुळे फक्त शुभेच्छा देणार आहे. खरोखर खूप छान असा कार्यक्रम आपण नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 28वा वर्धापन दिन आहे आणि याची तारीख देखील सर्व जिल्ह्यांना
मग जिल्हा असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, यांच्या तारखा शोधण्याचं काम आमच्या गुरुवारी आदरणीय वेद गायकवाड गुरुजी करतात. त्यांनी जी तारीख शोधून दिलेली आहे आणि आज आपण 28वा वर्धापन दिन साजरा करतात. अतिशय आनंदाच्या खेळीमेळीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहात. या निमित्त मी फक्त आपल्याला एवढंच सांगेन, ताई साहेबांचा जो संकल्प आहे, गाव तिथे बौद्धाचार्य, घर तिथं समता संघाचा सैनिक आणि गाव तिथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा आणि शाखेचा बोर्ड, याप्रमाणे आपण सर्वजण काम करा अशा पद्धतीची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून इथेच थांबतो. जय बुद्ध, जय भीम, जय संविधान. धन्यवाद भिकाजी कांबळे साहेब. खूप भरीव अशा ऊर्जात्मक शुभेच्छा आपण आपल्याला आमच्या या सर्व नवी मुंबई जिल्हावासीयांना आपण दिल्या आणि चांगल्या प्रकारचं अप्रतिम असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं सर. मी आपल्याला नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने धन्यवाद देतो. यानंतर या ठिकाणी आपण सकाळपासून ज्यांच्या आकृतीची एखाद्या चातक पक्षाप्रमाणे वाट बघतो अशा आपले भारतीय बौद्ध महासभेची आपली आग, बा आणि शान, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष, तत्वत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांना मी विनंती करतो की साहेब आपण आमच्या या संपूर्ण नवी मुंबई जिल्हा शाखेतील संपूर्ण नवी मुंबई जिल्हा वासियांना आपण या ठिकाणी आजच्या या धम्म परिषदेच्या माध्यमातून व वर्धापन दिनाच्या माध्यमातून संबोधित करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहब आगे बढ़ो. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहब आगे बढ़ो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राटांचे सम्राट सम्राट अशोक, की ज्यांनी हा बौद्ध धर्म संपूर्ण एशिया कंट्रीमध्ये, भारत देशामध्ये 84,000 बुद्ध विहार चैत्य लेण्यांची स्थापना केली, निर्माण केलं. त्या सम्राट अशोक बहुजनांचे सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. नवी मुंबई जिल्हा भव्य परिषद 28वा वर्धापन दिन आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूज्य भंतेजी विशुद्ध बोधी यांना वंदन करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, BH गायकवाड, भिकाजी कांबळे, SS वानखेडे, सुषमाताई पवार, महाराष्ट्राचे अध्यक्ष UG बोराडे, महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे जयंत लवाडे गुरुजी, महिला अध्यक्षा शोभाताई कांबळे, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक कमांडर्स, उपस्थित बंधुवर्ग, मला वाटतं मी दुसऱ्यांदा आपल्या समोर उभा आहे. मागच्या वर्षी देखील मी या कार्यक्रमाला हजर होतो, तेव्हा मला वाटतं 27वा वर्धापन दिन असेल. बुद्ध विहार इथे नवी मुंबईमध्ये आहे आणि त्या बुद्ध विहाराच्या वरच्या मजल्यावरती कार्यक्रम घेतला होता, तेव्हा मी होतो आणि नंतर इथून पुण्याला गेलो.
मला सांगण्यात आलं बाबा 3च्या आजूबाजूला या म्हणून द्या. आता जे म्हणा त्याचा उल्लेख झाला इथे की मी उशिरा आलो, मी तर तयार होतो, परंतु 3 वाजेपर्यंत या म्हणून असं सांगण्यात आलं म्हणून मी आता हजर झालेलो. कसं काय माझा प्रोटोकॉल नसतो, मी सकाळपासून येऊन बसतो. लीडर असतात ते वेळेवरती येतात, बोलतात आणि निघून जातात, त्याच्यातला मी नाही. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संपूर्ण नवी मुंबईच्या कार्यकारिणी समोर मी असलो तर बरं झालं असतो. असो, तुम्हाला सगळ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक मी शुभेच्छा देतो. आणि चांगल्यापैकी नवी मुंबई जिल्हा स्तरावरती भारतीय बौद्ध महासभेचं काम सुरू आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमधून हे दिसून येते. समता सैनिक दलांची उपस्थिती आहे. नवी मुंबई महिला विभाग आहे, ज्याच्या अध्यक्ष आहेत शोभाताई कांबळे, त्यांचं देखील काम सुंदर आहे. आणि जी संकल्पना होती भारतीय बौद्ध महासभेची की धम्म हा घराघरामध्ये पोहोचवण्याची, ते संकल्पना घेऊन आपण चाललेले आहेत. म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. अनेक विषय आज राज्य स्तरावरती, केंद्र स्तरावरती, देशाच्या पातळीवरती आज भारतीय बौद्धांचे प्रश्न आज निर्माण झालेले. आणि प्रत्येकाला आपण त्याची जाणकारी असावी, त्याच्याबद्दल माहिती असावी. अशा निर्माण झालेल्या प्रश्नाला कसं टॅकल करता येईल, कसं सोडवता येईल, ज्याची देखील चर्चा ह्या वर्धापन दिनाच्या निमित्त होणं गरजेचं आहे असं समजतो. आपण सगळे जाणतात की 2014 पासून जर बघितलं जे परिवर्तन झालं सत्तेमध्ये, केंद्रामध्ये झालं, स्टेटमध्ये झालं, राज्यामध्ये झालं, त्याच्यामुळे अनेक अडचणी आज निर्माण केल्या. आणि ह्याचा डायल्यूटली आपण विचार केला पाहिजे, बारकाईने आपल्याला विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा. जे सर्व काही सुरळीत होतं या देशामध्ये, ते बिघडवण्याचं काम आज केंद्र सरकार, राज्य सरकार करत आहे. जो बंधुभाव होता, समतेचा विचार घेऊन सगळेजण चालली होती, सर्व जाती धर्माचे लोक होते, तिथे कुठेतरी विघ्न आलेली आहेत, अडचणी आलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. जाणीवपूर्ण त्याच्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये केलेलं आहे. जेणेकरून एका समाजाचं वर्चस्व या देशामध्ये राहील. आणि मायनॉरिटीज आहे, अल्पसंख्याक जे धर्म आहे, त्यांची लोक आहेत, ते आमच्या खाली राहतील, दबून राहतील, अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये हे निर्माण केलेलं आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जावं लागेल. संघर्ष अटळ हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की संघर्षाशिवाय काही प्राप्त होऊ शकत नाही.
तो संघर्ष सत्तेतील मार्गाने संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करू योग्य रस्त्याने आपण पुढे जाणं गरजेचं आहे. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा हे समाजासमोर, बौद्ध समाजासमोर हा ज्वलंत प्रश्न आज निर्माण झालेला आहे. विहार आमच्या हातामध्ये द्या, बौद्धांच्या हातामध्ये द्या, बीटी ऍक्ट रद्द करा. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे, आंदोलन आहे, लोकांच्या भावना आहेत. म्हणून आता 4 दिवसापूर्वी नागपूर या शहरामध्ये मी होतो. भारतीय बौद्ध महासभा आयोजित आणि अनेक संघटनांच्या वतीने जे म्हणते विनाचार्यजी होते त्यांचा सत्कार तिथे ठेवला होता. आणि तेव्हा मला त्या तेथील उपस्थितीवरून कळलं हा ज्वलंत प्रश्न आहे, लोकांच्या मनातला प्रश्न आहे. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथे आली होती. नागपूर शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला पाऊस होता, तरी पण 3000च्या वरती लोक त्या सभागृहामध्ये बसली होती. सुरेश भट सभागृहामध्ये बसले. अनेक ठिकाणचे बौद्ध भिक्खू आले होते, मंचकावरती होते. लोकांची एकच भावना आहे की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या हातामध्ये यायला पाहिजे. गेल्या 3 महिन्यांपासून किंवा जास्त काळ तिथे धरणं आंदोलन झाली. भारतीय बौद्ध महासभेची प्रमुख अशी भूमिका होती त्या आंदोलनामध्ये. कारण जेव्हा मी 3 वेळा ह्याला भेट दिली आंदोलनाच्या जागेला, महाबोधी बुद्ध विहारापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती, तेव्हा बरेच मला भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र, नागपूर वगैरे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाची लोक भेटली की भीमरावजी हम लोग यहाँ हैं, हम लोग यहाँ सप्ताह भर रुकने वाले हैं. आणि हे आंदोलन आपल्याला, महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन आपल्याला यशस्वी करावं लागेल. आज विनाचार्य काहीतरी औरंगाबाद या शहरामध्ये, संभाजीनगर ज्याला म्हटलं जातं, त्यांची ती रथयात्रा आहे ती आज संभाजीनगरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर 2 तारखेला ते काहीतरी मुंबईमध्ये येणार आहे. एक छोटासा कार्यक्रम, त्याच्या एवढी रथयात्रा काढली त्याच्याबद्दल आपण घेणार. कारण दिवस हे गणपतीचे आहे. 2 तारखेला काहीतरी गणपती जात आहेत. त्यांना सांगितलं आंबेडकर भवनामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा आपला सत्कार वगैरे करेल. हा महाबोधी महाविहाराचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. आज त्याची तारीख आहे. भारतीय बौद्ध महासभेने मोठ्यातले मोठे वकील आज दिलेले आहेत तिथे, जोगदान म्हणून आहेत, ॲडव्होकेट जोगदान. आणि त्यांनी त्यांच्यापेक्षा सिनियर वकील आज तिथे आपली बाजू मांडणार आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे काही अपडेट आलं नाही, परंतु अनेक पिटिशन तिथे पटलेली आहेत, म्हणजे प्रलंबित आहेत, की जेणेकरून सुप्रीम कोर्टाला दाखवायचं एवढ्या पिटिशनांच्या माध्यमातून देशाच्या विविध कानाकोपऱ्यामधून अनेक राज्यामधून ही पिटिशन आलेली आहेत. हा ज्वलंत प्रश्न आहे, हा लवकरात लवकर सोडवा. ही मागणी आहे आपली. सुप्रीम कोर्टाने काही आपल्याला एव्हिडन्स सांगितले की ते सबमिट करा. त्या प्रकारची देखील तयारी झालेली आहे.
6व्या 7व्या शतकातील आपल्याकडे एव्हिडन्स आहे, पुरावे आहे, ते देखील आपण त्याला जोडलेले आहे. आपण सगळे जाणतायत 3 चिनी यात्रेकरू या देशामध्ये आले. फायन आले, योहान्सन आले, तिसरे एक आले आणि त्यांनी लिहून ठेवलेली त्यांची प्रवास वर्णन, येथील व्यवस्था, येथील राजे, महाबोधी बुद्ध विहाराचे उल्लेख, ह्या प्रकारचे दस्तावेज आपण जोडले. देशाचा इतिहास देखील ह्या चिनी यात्रेकरूंच्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल होतो. ते दुसरं तिसरं कोणी लिहिलेलं नाही, तर बौद्धांनी लिहिलेलं आहे. अशा प्रकारची कागदपत्र आपण दिलेली आहे की जेणेकरून ह्याचा निवाडा हा बौद्धांच्या माध्यमातून. या देशामध्ये न्याय जाती धर्माच्या माध्यमातून मिळतो असं माझं तरी म्हणणं. महाबोधी बुद्ध विहार एका बाजूला घ्या, राम जन्मभूमीचा मुद्दा एका बाजूला घ्या, त्याची देखील केस सुप्रीम कोर्टाने सेटल केली. तो निवाडा देत असताना कुठलेही एव्हिडन्स त्यांच्याकडे नव्हते. राम जन्मभूमीबद्दल बोलतो तर कन्क्लुजन मध्ये अशा प्रकारचं आलेलं आहे की करोडोवासी भारतीयांची अशी मनधारणा आहे आणि त्यामुळे आम्ही सांगतोय रामाचा जन्म हे देखील याच इथे झाला आणि म्हणून राम जन्मभूमीचा निवाडा झाला. म्हणून जातीवाचक, जातीच्या वरून हे देशामध्ये न्याय निवाडा सुरुवात झाली. सांगायचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं चाललंय म्हणून त्याला एक ऍडिशनल आपल्याला सांगतो. भारतीय बौद्ध महासभेने देखील त्या केसमध्ये भंते सुमितरत्न भारतीय बौद्ध महासभा असं एक पिटिशन फाईल केलं आणि जेव्हा एक्स्कावेशन सुरू झालं, खणणी सुरू झाली, मंदिराची पायाभरणी सुरू झाली ज्याला म्हणता येईल, त्या बौद्ध धर्माच्या मूर्त्या, भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या, चक्र, स्तंभ हे त्याच्यामध्ये सापडले. त्याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा आम्ही लोकांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं बाबा आमचं हे नवीन पिटिशन आहे, रिव्ह्यू पिटिशन ज्याला म्हणता येईल, असं आम्ही पिटिशन फाईल करतोय. सुप्रीम कोर्टाने ऐकलं नाही. आमच्या वकिलांनी अगदी पोट तिडकीने सांगितलं दिस इज द न्यू कॉज ऑफ ऍक्शन. नवीन उत्खनन मिळालेलं आहे, नवीन ह्याच्यामध्ये मिळालंय म्हणून आम्ही तुमच्या समोर आलो. निकाल लागून गेलेला आहे हे आम्ही देखील जाणतो. पण सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी ऐकलं नाही. हे मॅटर आमची डिसमिस केली आणि 1 लाखाचा जुर्माना आपल्या वकिलावरती लावला. नंतर तो 15 दिवसांनी आम्ही भरून टाकला. अशा प्रकारचं वातावरण ह्या देशामध्ये आज आपण बघतोय की महाबोधी बुद्ध विहाराच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट असं त्याचा उल्लेख करता येईल. संपूर्ण देशामधला समाज आहे जो बौद्ध समाज आहे तो आज जागृत झालेला आहे. तुम्ही महाराष्ट्रामधलंच बघू नका. तर आता मी 4 दिवसापूर्वी हैदराबादला होतो. नागपूरचा प्रोग्राम केल्यानंतर मी हैदराबादला तुरून गेलो. हैदराबाद मधल्या भारतीय बौद्ध महासभेने सांगितलं साहेब, आपण निवाडा आपल्या बाजूने होणार
बोललो निश्चित आपल्या बाजूने निवाडा होणार. त्यांना काही मराठी हिंदी वगैरे नाही तर ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते, इंग्रजीमध्ये तोडकं मोडकं बोलत होते माझ्याशी. मग बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, जागृत झालेली लोक आहेत, ऊर्जा निर्माण झालेली, चेतना निर्माण झालेली. आमचं आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे अशा प्रकारचा आज लोकांची मानधरणा झालेली, लोकांची इच्छा झालेली. म्हणून महाराष्ट्रामधलाच एवढा प्रखरतेने भांडतोय असा नाही, तर सगळ्या देशाभरामधून ही अशी परिस्थिती निर्माण झाली. 3 महिने बसून देखील मी 3दा तिथे गेलो आणि सगळं ऑब्झर्व करत होतो. बाबा का एवढा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आकाश लामा आणि बौद्ध भिक्खू जवळजवळ 50 बौद्ध भिक्खू तर दररोज असायचे तिकडे. त्याच्याबरोबर उपासक उपासिका असायच्या. 301 लोकांचं दिवस रात्र ते बसलेले आहेत. भोजनाची वगैरे सगळी व्यवस्था होती. विचार आला का बघ सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही. मोठा मीडियाला तिथे बंदी केली होती, पण सोशल मीडिया, युट्यूब मीडिया, सोशल मीडिया, व्हॉट्सअप मीडिया ह्या आपल्या समाजाचे अनेक तिथे चॅनल्स होते. मग लक्षात आलं माझ्या ह्या बिहार राज्यामध्ये आंबेडकर मुवमेंटच नाही. कुठल्याही प्रकारची आंबेडकर मुवमेंट नाही. जे काही वंचित समाजाचे लोक आहेत, शेड्यूल कास्ट आहे, जाती व्यवस्था खूप गडद आहे तिकडची, ते फक्त जयभीमच्या पलीकडे आणि बाबासाहेबांची घोषणा देण्याच्या पलीकडे त्यांना काही जास्त माहिती नाही. कारण कोणीच तिथे गेलं नाही आणि संघटन उभं केलं नाही. भारतीय बौद्ध महासभा फक्त 5 जिल्ह्यामध्ये आहे. ज्या 5 जिल्ह्यामध्ये मी मागच्या वर्षभरापूर्वी कार्यक्रम केले होते. 33 जिल्ह्याचा बिहार असल्यामुळे आपला संघटन देखील भारतीय बौद्ध महासभेचं लिमिटेड आहे. परंतु श्रद्धावान आहे, बौद्ध धर्माबद्दल आस्था आहे. जेवढं जमतं तेवढं ती लोक करतात. मग असं ठरवलं की बिहारमध्ये सगळे भारतीय बौद्ध महासभा स्थापन करू. समता सैनिक दलाची निर्मिती करून आणि राजकीय पार्टी देखील सुरुवात करू. सोशल मीडियामधून आपण बघितलं असताना त्या विधानसभेला मी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर काही जास्त लोक नव्हती, परंतु 1000-1200 लोकांना घेऊन बोलो विधानसभे को हम लोग घेराव डालेंगे. आंदोलन वगैरे, उपोषण वगैरे हे आपलं काही काम नाही. त्याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या दिवशी मोठ्या मोठ्या हेडलाईन्स तिकडच्या मोठ्या पेपर्स मधून, जवळजवळ 10 पेपर्स मधून मोठ्या हेडलाइन्स आल्या कि भारतीय बौद्ध महासभा जो बाबा साहब वाली संगठन है उन्होंने घेराव डालने का प्रयास किया. पोलिसांची झटापाई झाली तिथे आणि संपूर्ण टीव्ही मीडियामध्ये देखील ह्या बिहारच्या बातम्या. त्याचा परिणाम असा झाला की लोक स्वतःहून आमच्याकडे आले. मी 2 दिवस त्याच्यानंतर पुन्हा थांबलो तिथेच आणि भारतीय बौद्ध महासभेचं संघटन बिहारमध्ये पटना या शहरामध्ये केलं. आपला अध्यक्ष डॉक्टर, त्याचे 2 क्लिनिक आहेत आणि त्यांनी 20 कमिटी मला स्थापन 20 कमिटीची नावं दिली आणि ती डिक्लेअर करून समता सैनिक दलाचा देखील रिटायर्ड पुलिस अधिकारी त्यांनी सांगितलं, भीमरावजी 1000 समता सैनिक बिहार में मेरे हैं.
त्या आंदोलनाच्या ठिकाणी असे ड्रेसमध्ये आपले समता सैनिक दल जसं बघतोय त्या ड्रेसमध्ये त्यांनी 100 सैनिक उभे केले होते. ही उपलब्धी झाली. त्या राजकीय पार्टी देखील बिहारमध्ये मी स्थापन केलेली आहे. चांगला रिस्पॉन्स. सांगायचं म्हणजे आम्हाला जास्त करून बौद्ध भिक्खू भेटले. विमल कीर्ती म्हणून बौद्ध भिक्खू ज्यांना संघाचं मी अध्यक्षपद देऊन टाकलं बिहारच्या संघ बनते संघाचं, की आज देखील ते गर्दनी पार्क म्हणून ज्या पटण्याच्या शहरामध्ये आहे ते उपोषणाला बसलेले आहे. आणि त्यांना सांगितलं की उपोषण आता बंद करा. त्यांनी जे मला सांगितलं त्या भंते लोकांनी जवळजवळ 25 भंते जी आहे, जास्त आहेत पण 25 कार्यरत आहेत भंतेची. म्हणे आम्ही गाव जातो आणि बौद्ध धर्माचा प्रचार करतो. आमच्याकडे काही साधन सामुग्री नाही. आर्थिकदृष्ट्या बिहार स्टेट हे खूपच गरीब स्टेट आहे. म्हणून बनतेजींकडे देखील पैसे पाणी जास्त नाही. खाना मिला तो मिलता है, लेकिन हम लोग गाव जाते. त्या बनतेजीने मला सांगितलं 2 ऑक्टोबरला अशोका विजयादशमीच्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गेल्या 5-6 वर्षापासून दीक्षाभूमीवरती असतो, परंतु त्यांना सांगितलंय इस समय में आपके साथ रहूंगा. अशोका विजयादशमी बक्सर में भीमरावजी करूंगा जहां 25,000 से कम लोग नहीं हो. धम्म दीक्षा देंगे ये लोगों को इसको कुछ समजता नहीं. हे जेव्हा बातमी जेव्हा फैलली तेव्हा उत्तर भारतातले बरेचसे भिक्खू जण देखील ते बोलले 2 तारीख को हम लोग आएंगे. अशा प्रकारे महाबोधी बुद्ध विहारामध्ये मगाशी बोलत असताना जो चैतन्य निर्माण झालेला आहे. हमारे पूर्वज बौद्ध धर्मीय थे, हम लोग भी इस बौद्ध धर्मीय होंगे. हा जो मॅसेज सगळीकडे गेलेला. उत्तर भारतामध्ये आपली स्थिती चांगली, मध्य प्रदेशामध्ये चांगल्यापैकी बौद्ध धर्माचं भारतीय बौद्ध महासभा इतर संघटना काम करत आहे. बिहार कमी होता, परंतु आता बिहार मागे राहणार नाही. कारण ही पवित्र स्थळं आपल्याला टिकवायची असेल तर आपली तिथे सेना, आपली लोक तिथे निर्माण करावी लागतील. आजपर्यंत त्यांना बॅनर्स नव्हता, एक छत्र नव्हतं, परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली आज बिहारमध्ये कार्यरत होईल. अनेक चांगले चांगले अधिकारी हे येणाऱ्या काळामध्ये जुळतात. आज तरी 2 IAS अधिकारी रिटायर्ड आज आपल्या संघटनेबरोबर आहे. भीमरावजी हम लोग सब बराबर कर देंगे अशा प्रकारचे मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. देशाबद्दल जे बोलत होतो मी भाई, हे जी लोक आज केंद्रामध्ये बसलेली आहे ह्यांची मानसिकता नाही की येथील बौद्धांनी, येथील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब लोकांनी पुढे जाऊ. उत्तर प्रदेशामध्ये जर बघितलं तर अनेक शाळा देखील बंद करण्यात आल्या की जेणेकरून विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकू नये, सरकारी शाळेमध्ये. आणि त्या शाळेमध्ये जाणारी लोक ही आपली वंचितची लोक आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब बौद्धांची लोक आहेत. ह्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेतरी मध्ये खंडित व्हावं. शिक्षणाच्या माध्यमातून समाज पुढे जातो म्हणून बाबासाहेबांनी संदेश दिला होता की शिका म्हणून. शिक्षण बंद झाल्यावरती हेच मुलं उद्या पाखंडवाद अंधश्रद्धेमध्ये जातील आणि मोठ्या समाजाचे गुलाम बनून राहतील.
शैक्षणिक धोरण आज त्या प्रकारे राबवण्यात आले. प्रायव्हेट शाळा आहेत, पण प्रायव्हेट शाळेमध्ये आपली लोक जाऊ शकत नाही कारण त्यांची फी जास्त आहे. ही परिस्थिती आज उत्तर भारतामध्ये सगळ्याच राज्यामध्ये निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा प्रयत्न झाला, लेकिन महाराष्ट्र हा जागृत आहे. अशा प्रकारच्या शाळा बंद पडून देणार नाही हे ती सरकार जाणतात. परंतु या उत्तर प्रदेशामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या, त्या शब्द देखील बोलायला तयार. तर बौद्ध महासभेने हा इश्यू तिथे घेतलेला आहे. काही राजकीय पक्षांशी बोलणं झालं तिथे, ते देखील कार्यरत झालेले आहेत. शाळा जर बंद झाल्या तर एवढा मोठा समाज हा शिकणार कुठे, त्यांची मुलं शिकणार कुठे? हे षडयंत्र या देशामध्ये चालू झाले. येथील व्यवस्थेने बघितलं की आज जास्तीत जास्त जर लोक कुठल्या बाजूला जात असतील तर ते बौद्ध धर्माकडे जातात. महाराष्ट्रामधलं नाही तर देशामधलं जे कन्व्हर्जन होत आहे, धर्मांतर होत आहेत, हे बौद्ध धर्मांची होत आहे. हे त्याने ओळखलेलं आहे. म्हणून अँटी कन्व्हर्जन लॉ, धर्मांतर विरोधी कायद्याचा देशामध्ये अंमल झाला. तुम्ही असं केलं तर तुम्हाला आतमध्ये टाकू, तुमच्यावरती केसेस करू, 10 वर्ष तुम्ही, त्याची जर शिक्षा झाली तर 10 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहा. अशा प्रकारचं प्रावधान त्या कायद्यामध्ये करण्यात आलं, ते जेणेकरून बौद्धांची संख्या या देशामध्ये वाढू नये. परंतु जो सुशिक्षित होतो, जो विचार करण्याची ज्याला चालना मिळते सुशिक्षित झाल्यामुळे, शिकल्यामुळे, तो विचार करतो की पाखंडवाद आणि अंधश्रद्धा ज्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत त्या व्यवस्था आपल्याला कधीच वरती जाऊन देणार नाही. त्यामुळे तो बौद्ध धर्माकडे आकृष्ट होतो. गुजरात हे उदाहरण आहे, मी सांगतो आपल्याला. गुजरातमध्ये आज मोठ्या संख्येने लोक बौद्ध होतात. कमी आहे तिथे, बौद्ध भिक्खू कमी आहेत. आपलं देखील भारतीय बौद्ध महासभेचं संघटन कमी आहे, परंतु तेथील लोक आज कन्वर्ट होतात मोठ्या संख्येने. एकेकाळी ते हिंदू धर्मामध्ये होते, शिकलेले लोक आहेत, उद्योजक आहेत. मी राजकोटमध्ये आता बघितलं, राजकोटच्या ह्या कार्यक्रमाला गेलो नाही, तब्येत बरोबर नव्हती म्हणून. 3000 लोक त्या कार्यक्रमाला जमले होते. राजकोटच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता. विद्यार्थी आणि पालक ह्याच्याशिवाय दुसरं कोणी येऊ नये असं सांगितलं. त्याच्या क्लिप्स पाठवल्या आणि मी इथून घरातूनच मग मी त्यांना संबोधन केलं. ज्यांना ज्या वह्या वाटप करण्यात आल्या त्या मुलांना, 3000 विद्यार्थ्यांमधली 1000 तरी मुलं असतील मला वाटतं, आणि नंतर त्यांचे आईबाप असतील. त्या वह्या वाटपामध्ये त्यांनी महाबोधी बुद्ध विहाराचा फोटो मागच्या पानावरती चिटकवला होता. पुढच्या पानावरती त्यांनी बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेजचे जे तिन्ही बिल्डिंग्स आहेत फोर्ट मधल्या, त्यांचे चित्र त्यांनी लावले होते. एक औरंगाबादच्या कॉलेजचा त्यांनी फोटो लावला होता, इंजिनिअरिंग कॉलेजचा. म्हणजे हे संकेत आहेत लोकांना त्यांनी दाखवण्याचे. बाबासाहेब आणि भगवान बुद्धाच्या मूर्तीशिवाय दुसऱ्या मूर्त्या ती लोक लावत नाही. आणि देशामध्ये बघितलं तर शाळांचा विषय आला तर आपल्या लोकांच्या ज्या शाळा आहेत गुजरातमध्ये, तेवढ्या सुंदर शाळा मी कुठेच बघितल्या.
की प्रत्येक शाळेला मी तिथे जेव्हा जेव्हा जातो, एक शाळा असेल तर तिथे व्हिजिट करतो. एवढ्या सुंदर शाळा त्या लोकांनी निर्माण केलेल्या आहे, स्वतःच्या पैशाने निर्माण केलेल्या आहे. भीमराव जी, हम लोग सरकार का पैसा नहीं लेते. आता दान पारमिता म्हणाल तर मी अहमदाबाद मध्ये होतो 14 एप्रिलला. 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या मोठ्या स्टॅच्यूचं उद्घाटन केलं 25 फुटाच्या. 13 एप्रिलला रात्री 2 वाजेपर्यंत मी मध्ये होतो, पण 14 तारखेला मी 7 वाजता इथे अहमदाबादला पोहोचलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्यातले सरकारकडे जातात काहीतरी द्या म्हणून, आम्हाला हे बांधायचं आहे, आम्हाला ते बांधायचं आहे, हे उभं करायचं आहे. परंतु त्या माणसाने मला सांगितलं, सगळ्या कमिटीने मला सांगितलं, अहमदाबाद मधलं 25 फूट का पुतळा आम्ही निर्माण करत असताना आम्ही सरकारची जागा घेतली नाही. या देशामधलं वातावरण तुम्हाला सांगतो किती झपाट्याने चेंज होतं. तो ये परमार ही इसकी जगह है जे मेन रोड वरती आहे, अहमदाबादच्या एकदम वरतून मेट्रो जाते, खाली 90 फुटाच्या पेक्षा जास्त मोठा रोड आहे. तिथे त्यांनी मोठ्या प्रकारे बाबासाहेबांची प्रतिमा स्वतःच्या जागेमध्ये उभी केली की लाखो गुजरातवासी म्हणजे अहमदाबादचे रहिवासी तिथून जाता येतात तो पुतळा बघतात. तब सरकार ने बताया कि हम लोग को भी बुलाओ, कुछ चाहे तो हम लोग भी अपने को सहकार्य करते हैं पैसे से. पण त्या माणसाने एकही पैसा घेतला नाही. भीमराव जी उद्घाटन करेंगे, आते हैं तो आ जाओ, नीचे बैठ जाओ. ज्या प्रकारचा स्वाभिमान आज मी त्यांच्यामध्ये बघतो. शाळा बघितली अहमदाबाद मधली, अतिशय सुंदर शाळा, 4 माळेची शाळा, हॉस्टेल्स वगैरे, मुलांचं हॉस्टेल, मुलींचं हॉस्टेल. बाबासाहेबांनी धम्म याच्याशिवाय दुसरं शिकवत नाही शाळेच्या नंतरच्या काळामध्ये. हे जे परिवर्तन आहे ते थांबवण्यासाठी अँटी कन्व्हर्जन लॉज या देशामध्ये सुरुवात झालेली आहे. आपण शांततेच्या मार्गाने आपला धम्म वाढवलं. खरं म्हणजे हा अँटी कन्व्हर्जन लॉ हा संविधानाच्या विरुद्ध आहे. फंडामेंटल राईट बाबासाहेबांनी दिलेली आहे, राईट टू रिलिजन. कुठलाही माणूस, कुठलाही मेजर झालेला माणूस, प्रौढ झालेला माणूस हा कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकतो त्याच्या इच्छेनुसार. कलम 25 दिलेला आहे, 26 दिलेला आहे संविधानामध्ये की मुभा दिलेली आहे, आपण कुठलंही आचरण कुठल्याही धर्माचं करू शकता. परंतु अशा प्रकारचे कायदे आज या देशामध्ये सुरू आहेत की जेणेकरून तुमची प्रगती कुठेतरी कमी करण्यात येईल. त्यांनी बघितलं बाबासाहेबांच्या विचारानुसार हा वर्ग पुढे चाललेला देशात, तर हे विचारच कुठेतरी दाबण्यासाठी शाळा बंद करा. कन्व्हर्जन होत आहे ते बंद करा. त्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे रिझर्वेशन इन रिझर्वेशन. आरक्षणामध्ये आरक्षण हा नवीन सुप्रीम कोर्टाने जजमेंट जे पास केलेलं आहे ते देखील आपल्यासाठी धोकादायक आहे असं मी तुम्हाला सांगतो. ह्या माध्यमामधून कोणाचाही फायदा होणार नाही, झाला तर जास्त करून तोटा होणार. ज्या काही सीट्स असतात ह्याच्यामध्ये, जर समजा 13 सीट्स असतील, आयएसच्या 13 सीट्स भरायच्या असतील, एखाद्या बँक ऑफिसरच्या, प्रोफेशनरी ऑफिसरच्या 13 सीट्स असतील, तर त्याचं डिव्हिजन होईल. मेजर पोर्शन बौद्धांना जाईल, कारण बौद्धांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. 13 मधून 6 जर वगळल्या, 4
चर्मकार समाजातील 2 मातंगांना जाईल अशा प्रकारे डिव्हिजनच्या माध्यमातून समाज दुखण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला. एकमेकाला ह्या महाराष्ट्रामध्ये मला दिसत नाही, एकमेकाला अलग तरीकेसे म्हणजे अलग ह्याच्याने बघण्याचा प्रयत्न झाला. 1 वर्षापूर्वी मी हे डिसिजन आल्यानंतर मला वाटतं मी 2 महिन्यांनी आंध्र प्रदेशमध्ये होतो, ज्याची विजयवाडा राजधानी आहे. गुंटूर या ठिकाणी एक संमेलन घेतलं, तेथील लोकांनी घेतलं आणि मला वक्ता म्हणून त्यांनी बोलवलं होतं. या रिझर्वेशन में भीमरावजी कुछ बात रखो. ते मालाच संपूर्ण जे कॉल केला होता ते माला कम्युनिटीच्या लोकांसाठी केला होता. आता माला म्हणजे इकडचे महार म्हणून समजत, मादगी म्हणजे मातंग समाज है. तो बोले भीमराव जी हम लोगों ने जो कॉल किया वो खाली माला लोगों के सामने जो बैठे हुए आपके साथ है, जे आमदार खासदार आहेत हे सगळे माला लोक आहेत. दोन्ही राज्याचे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. पहिले एकच राज्य होतं, नंतर तेलंगणा झालं, नंतर आंध्र झालं. आंध्रमधून तेलंगणा बाहेर पडलं आणि तेव्हा बघितलं की लाखोच्या संख्येने 2 लाखाच्या वरती मला पोलिसांनी सांगितलं वी विल प्रोव्हाइड यू द सिक्युरिटी. तेव्हाच त्यांना सांगितलं आय डोंट रिक्वायर एनी सिक्युरिटी. No, it is more than the 2 lakhs people are there. Well, okay, don't worry at all. I have my own security here. ह्या अधिवेशनाच्या नंतर मादगी समाज नंतर हे झाला. माझ्या समोर तर माला असो मादगी असो दोन्ही बाबासाहेबांना मानणारे, म्हणजे कट्टर बाबासाहेब म्हणतील तर ते कट्टर बाबासाहेब आहे. हे माझ्यासाठी तर दोन्ही बाबा एकत्र आहेत, एका समान पातळीवरती आहे. बोलो आशानी काय होणार, दोघांमध्ये दुफळी होणार. आणि अशा प्रकारचा प्रयोजन ह्या व्यवस्थेने करला आणि कोर्टाच्या माध्यमातून तुमच्यावरती थोपवले. पंजाबमध्ये देखील तशाच ही ओरिजिनल केस पंजाब मधून वर आली. पंजाबमध्ये हे 2 समुदाय आहेत जे ह्याला मानणारा समाज मोठ्या संख्येने आहे. रविदासांना मानणारा समाज पंजाबमध्ये मोठ्या संख्येने आणि वाल्मिकी समाज दुसऱ्या बाजूला. दोन्ही समाज जर एकत्र झाले तर त्या पंजाबवरती राज्य करतील, कारण त्यांची दोघांची संख्या 33%. आणि ही ओरिजिनल रिझर्वेशन ही ओरिजिनल केस पंजाब मधून आली आणि तिथे देखील ह्या दोन्ही समाजामध्ये वितुष्ट निर्माण. पुन्हा हे दोन्ही समाज बाबासाहेबांना खूप मानतात. रविदासी आता भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा लावण्यास सुरुवात केलेली होती, पण वाल्मिकींची तेवढी प्रगती नाही. परंतु बाबासाहेबांवरती असेल त्यांची श्रद्धा आहे. जर काय बाबासाहेबांबद्दल उलट सुलट कोण बोललं तर ते लगेच रस्त्यावरती मारामारी करण्यासाठी येते. म्हणजे समाजामध्ये दुफळी पडण्याचा प्रयत्न या देशामध्ये होतोय, मागासवर्गीयांमध्ये होतोय. जर हे एकत्र आले तर आम्ही धोक्यामध्ये येऊ. आणि एकत्र येण्याचा मुद्दा हाच आहे की ह्याच्या समोर पर्याय देणं, बौद्ध धर्माचा पर्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजतो. म्हणून पंजाबचा प्रश्न आपण नंतर घेणार आहोत, भारतीय बौद्ध महासभा. परंतु ज्या ज्या राज्यामध्ये आता रिक्वायरमेंट आहे, ज्या ज्या राज्यामध्ये धम्माचे कार्यक्रम जास्त संख्येने होणार आहे, तिकडे जाणं गरजेचं आहे असं मी समजतो. आमच्या केंद्रीय भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी 14 ऑक्टोबरला राजस्थानमध्ये
राजस्थानमध्ये, राजस्थानच्या राजधानीमध्ये, जी जयपूर जी राजस्थानची राजधानी आहे, तिथे मोठा संघटनेच्या वतीने कार्यक्रम होता की जेणेकरून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना बौद्ध धर्मामध्ये आणणं, बाबासाहेब भगवान गौतम बुद्धाबद्दलचं जास्त विचार त्यांना सांगणं, हे खरं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचं काम आहे. आणि सांगण्यास तुम्हाला आनंद वाटेल की बौद्ध महासभेची आता नोंद केंद्रामध्ये झालेली आहे. म्हणजे मी आता 18 तारखेला हैदराबादला होतो, 19 तारखेला मी जाऊ शकलो नाही दिल्लीमध्ये, पण जंतर मंतर जे आंदोलनाचं ठिकाण आहे दिल्लीमधलं जंतर मंतर रोडवरती, आपले बरेचसे बौद्ध धर्मीय तिथे बसले होते. आंदोलनाच्या माध्यमातून 500 लोक जमले होते, जे हरियाणामधून आले होते, दिल्लीमधले होते, उत्तर प्रदेशामधले होते. म्हणजे सैनी वगैरे समाजाचे होते, मोरिया होते आंदोलनामध्ये, स्वामी प्रसाद होते, राजकुमार सैनी होता, 3 टाइम खासदार आहे, राजेंद्र पाल गौतम होते, असे छोटे मोठे लीडर तिथे होते. आणि त्यांनी सांगितलं, भीमराव जी आप तो आए नहीं. मैं बोला नागपुर से मैं उधर निकल गया हैदराबाद, और हैदराबाद में ही 3 दिन था. बंबई में तो काफी उस समय बारिश थी, मुंबई पूरा पानी के नीचे है, टीवी पर देख लो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, जो खुशिया एजेंसी है भारत सरकार की, उसने बोला कि ये बुद्धिस्ट सोसाइटी है, जानते हैं कि पूरे देश में काम कर रही है. भारतीय बौद्ध महासभा आणि इतर संघटनेच्या वतीने तो कार्यक्रम होता. महाबोधी बुद्ध विहारासाठी ते स्लोगन देण्यात आलं होते. तिकडे शाळा बंद होत आहेत उत्तर भारतामध्ये, ते होते. अजून 4-5 मुद्दे होते, ते घेऊन आपण ते आंदोलन त्या लोकांनी केली आणि यशस्वी झाली ती आंदोलन. तेथील मीडियावाल्यांनी चांगल्यापैकी कव्हर केलेला आहे. आपण जाणताय की हे सरकार कशा प्रकारे आज बसलेली आहे. विरोधी पक्षनेता पार्लमेंट मधले राहुलजी गांधी त्यांनी ते एक्सपोज केले, कशा प्रकारे मतदानांची चोरी होते, कशा प्रमाणामध्ये ईव्हीएम हायजॅक केली जाते, हे त्यांनी मोठ्या संख्येने देशवासियांना सांगितलं. 2014 पासून आंबेडकरवादी सांगत होते की ईव्हीएम ने चोरी हो रही है, कुछ न कुछ काला इलेक्शन प्रोसेस देशाभरामधला संपूर्ण आंबेडकर समाज हा ताऊ फोडून ओढत होता. त्याला समजायला त्यांना 10 वर्ष लागली. मग तो महाराष्ट्रामधला असेल, आंध्र प्रदेश मधला असेल, तामिळनाडू मधले असतील, यूपी मध्ये आंबेडकरवादी असेल, की मोर्चे काढत होते ईव्हीएम में गडबड. ते जर पूर्वी समजलं असेल तर देशामध्ये परिवर्तन झालं असतं, ही सत्ता पलटली गेली असती 2024 मध्ये. परंतु त्यांचं अभिनंदन उशिरा का ना होईना, त्यांना जाग आहे. महाराष्ट्राचं उदाहरण, विधानसभेच्या इलेक्शन झाले 9 महिन्यापूर्वी, आणि 5 ते 6 वाजेपर्यंत या 1 तासामध्ये 73 लाख वोटिंग ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये झाले. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी उचलला. मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस फाईल केली, नोटिसा इश्यू झाल्या. जे कायद्याचे अभ्यासक असतील त्यांना माहिती आहे, नोटिसा इश्यू झाल्या. इलेक्शन कमिशनरला कोर्टामध्ये बोलवण्यात आलं, याचा ऍफिडेव्हिट सबमिट.
कशा प्रकारे बाबा हे 73 लाख वाढलेले आहे. हे ऍफिडेव्हिटच्या माध्यमातून शब्देवरती आम्हाला सबमिट कर. त्यांनी देखील सांगितलंय आश्चर्यकारक आहे. परंतु बाबा केस जवळजवळ 3 महिने चालली आणि शेवटचा निकाल देण्यापूर्वी ही केस टेक्निकल पॉइंट वरती डिस्कस करण्यात आली, रद्द करण्यात आली. अरे रद्द करायची होती तर नोटिसा इश्यू करण्यापूर्वीच रद्द करायला पाहिजे होती. आज सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलेलो आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी आव्हान केलेलं आहे काँग्रेसच्या लिडर्सना की बाबा मोठे मोठे वकील लावा ह्या सुप्रीम कोर्टामध्ये, कारण संविधानाचे रक्षक आम्ही आहोत. आमच्या बापाने हे संविधान लिहिलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून आमची उन्नती झालेली आहे. जे हक आणि अधिकार आम्हाला मिळाले ते संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे. आज मनुस्मृती आणण्याचा जो डाव या देशामध्ये सुरुवात झालेला, इलेक्शन कमिशन हातात घेऊन, कोर्ट हातामध्ये घेणं, ज्या काही संस्था स्थावर संस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आहेत त्याच्यावरती आपला पगडा घेणं आणि देशाला पुन्हा एकदा येथील शेड्यूल कास्ट लोकांना, वंचित समाजाला पुन्हा एकदा गुलामीच्या खाईमध्ये टाकणं हे या लोकांचा अजिंता आहे. आपल्याला बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचा धम्म, सर्व बहुजनांच्या महापुरुषांच्या विचारावरती चालणं गरजेचं आहे. म्हणून अशा कार्यक्रमामधून, वर्धापन दिनामधून असे प्रयोग होणं, त्याच्यावरती चर्चा होणं, येणारा काळ किती कठीण आहे आपल्या मुलांबाळांसाठी याची चर्चा होणं, रिव्होल्युशन आणि अँटी रिव्होल्युशन हे बाबासाहेबांनी सांगून गेलेले आहे. आपल्याला फक्त फॉलो करायचं आहे, मार्गस्थ व्हायचं आहे. त्याच्यावर आपल्या सगळ्यांना नवी मुंबईच्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना, नवी मुंबईमधील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना, महिला मंडळांना 28व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. टास्क खूप मोठा आहे, काम खूप मोठं आहे, परंतु नियमाने आणि नेटाने आपण जाणं गरजेचं आहे. जे समाज बांधव आपल्याशी जुडले नसतील त्या समाज बांधवांना देखील भारतीय बौद्ध महासभा आणि धम्माच्या फोल्डमध्ये आणा, एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. साहेबांनी सांगितलं आपण सर्व संविधानाचे रक्षक आहोत आणि आमच्या बापाने संविधान दिले म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे संविधान वाचवणे. साहेबांनी विविध राज्यामधील अनुभव या ठिकाणी शेअर केला आणि अत्यंत मोटिवेशनल स्पीच देऊन आमच्या सर्व नवी मुंबईकरांना साहेबांनी या ठिकाणी धन्य केलं आणि साहेबांनी अमूल्य वेळ देऊन आम्हाला अमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी साहेबांना धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी ज्या शाखांनी आजचा हा भव्य असा धम्म परिषद सोहळा व वर्धापन दिन सोहळा यशस्वीसाठी अगदी पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा आम्हाला अगदी तन मन धनापासून सहकार्य केलं अशा आमच्या नवी मुंबई जिल्हा अंतर्गत शाखांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा सन्मान आम्ही साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. ज्या पदाधिकाऱ्यांचं नाव या ठिकाणी घेण्यात येईल त्या पदाधिकाऱ्यांनी या मंच धम्मपीठावरती यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या ठिकाणी दरवर्षी आम्ही नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये आदर्श शाखा म्हणून त्याचा गौरव करतो. तर अशा या आजच्या वर्धापन दिनानिमित्त आणि धम्म परिषदेनिमित्त ज्या 17 शाखा आहेत नवी मुंबई जिल्हा अंतर्गत 17 शाखांमधून ज्यांना ज्या शाखेला खूप चांगल्या प्रकारचं कार्य
कार्य अहवाल जमा करून आमच्या चौदाच्या ताब्यात मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी महाराष्ट्राच्या केंद्राच्या आदेशानुसार या शाखेनं जिल्ह्याच्या आदेशानुसार या शाखेनं पालन केलं आहे. अशी ही जेतवड बुद्ध विहार येरुली शाखा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. या शाळेत तयार आहे बाजूला खाली मंचाच्या खाली साईनाथ बुद्ध विहार साईनाथवाडी येरुली या शाखेचे सन्मान्य अध्यक्षा रंजनाताई भातकर, सरचिटणीस गणेशजी कांबळे आणि कोषाध्यक्ष अनिताताई कांबळे यांनी यायचं आहे. बाकी जेतवड बुद्ध विहार येरुली शाखेच्या खारघर शाखा या शाखेचे अध्यक्ष अण्णाजी पवार, सरचिटणीस प्रकाशजी यशवंत आणि कोषाध्यक्ष वर्षाताई शिंदे यांनी दमनपेठेच्या बाजूला यायचं आहे. त्या ठिकाणी आपण तयार व्हायचं आहे. टाळ्याच्या गजराने स्वागत करा. शाखांचं खूप चांगल्या प्रकारे धर्मचळवळीचं गतिमान कार्य या आमच्या शाखांना या ठिकाणी करीत आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये वर्षावार प्रवचन मालिका धूमधडाक्यात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरी होत आहे. धन्यवाद सर. यानंतर चला तथागत महावीर जुईनगर शाखा आली का? आली. त्यानंतर जी शाखा आम्हाला नवी मुंबई जिल्ह्याला वारंवार मदत करते, वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करते, अशी शाखा पंचशील बुद्धविहार तुर्बे स्टोअर या शाखेचे सन्मान्य अध्यक्ष सतीजी खंडाळे, सरचिटणीस आयुष्यमान प्रवीश खंडाळे, आयुष्यमान नितीन बनसोडे कोषाध्यक्ष यांनी तयार राहायच्या बाजूला त्यांच्या पाठीमागे या शाखेचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पंचशील बुद्धविहार तुर्बे स्टोअर सर्वांनी या बाजूला खाली या ताबडतोब ज्यांचा सन्मान झाला त्यांनी आणि पाठीमागे जागेवरती बसायचं आहे. हे बा सर्वांनी खाली बसायचे पद्धतशीर. ज्या पुन्हा एकदा सांगतो, ज्या शाखेचा सत्कार झाला त्या शाखेच्या पदाधिकारी आपापल्या जागेवर बसायचं आहे. प्रत्येक शाखेचा व्यवस्थित फोटो येणारे साहेबांबरोबर. गडबड जर कराल गेल्या वर्षाप्रमाणे साहेब लगेच निघून जातील. गेल्या वर्षी हाच प्रकार झाला होता, साहेब निघाले, त्याच्यामुळे गडबड नाही करायची, प्रामाणिकपणे यायचे आणि फोटो काढायचे व्यवस्थित. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. आमच्या शाखांचं खूप चांगल्या प्रकारे नवी मुंबई जिल्हा अंतर्गत हे आमच्या शाखा यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आता हा सोहळा संपन्न होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं तन मन धनापासून आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे. चांगल्या प्रकारे दान पारमितीचं पालन करून हा सोहळा त्यांनी यशस्वी या ठिकाणी केलेला आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. सिंहूर शाखा आहे का पाठीमागे? चला ताई संध्याताई कांबळे, चला सिंहूर शाखा. दपशिलाताई वाढवे दादा या ठिकाणी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं आहे. असे या शाखेने तयार व्हायचं आहे. हनुमान नगर पुतळा क्रमांक 2 रबाडे शाखा. अगदी पावसामध्ये भर पावसामध्ये या शाखाने आम्हाला त्या ठिकाणी दमदान देऊन चांगल्या प्रकारे दान पारमितीचं पालन केलं आहे. खरोखर ही शाखा कौतुकास पात्र आहे. हनुमान नगर पुतळा क्रमांक 2 खरोखर आम्हाला 15 दिवसापासून ज्यांनी सातत्यानं रात्रंदिवस आमच्याकडे मेहनत घेतली असे आदरणीय विजय कांबळे गुरुजी अगदी दादरला जाऊन फुलहार असतील, झेंडे लावणे, आम्हाला चांगल्या प्रकारचं साहित्य विकत आणण्यासाठी या शाखेने आम्हाला मदत केली आहे. आदरणीय विजय कांबळे गुरुजी, समाधान पोटभरे सरचिटणीस आणि रवींद्र सदापुरे कोषाध्यक्ष यांनी बाजूला लगेच ताबडतोब तयार व्हायचं आहे. चला लवकर इकडे या. या शाखेचं नाव घेतले तर त्यांनी पटकन तयार इकडे उभे राहा. या साईडला उभे राहा पटकन. याच्यानंतरची शाखा कुठली आहे? याच्यानंतरची शाखा कोणती आहे? बुद्ध प्रतिष्ठान. यानंतरची शाखा बुद्ध प्रतिष्ठान. यांच्या मागे उभं राहायचंय. वेळ आपल्याला खूप कमी आहे. साहेबांचा वेळ मिळणं फार महत्वाचं असतं. बुद्ध प्रतिष्ठान वाशी. आदरणीय वैशालीताई आढाव अध्यक्ष, रमेशजी गांगुर्डे सरचिटणीस, पुष्पाताई कांबळे कोषाध्यक्ष. मी यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी धम्मपेठेच्या खाली आपण त्या लाईन मध्ये उभं राहायचं आहे. या शाखेचे सन्मान साहेबांच्या हातून या ठिकाणी करण्यात येत आहे. नालंदा बुद्धविहार खाली तयार राहा. दीपकजी कांबळे. नालंदा बुद्धविहार चिंपाडा शाखा येरुली. अध्यक्ष आहेत आयुष्यमान भगवान कांबळे, सरचिटणीस आयुष्यमान विवेकजी वानखेडे आणि कोषाध्यक्ष आहे मरेप्पा शिंदे. कराळगाव शाखा आयुष्यमान विजय जनके अध्यक्ष, आयुष्यमान संतोषजी वाडवे,
सरचिटणीस आयुष्यमान संतोष कांबळे कोषाध्यक्ष या तिन्ही पदाधिकारी या शाखेच्या पाठीमागे आपण उभं राहायचं आहे. चिंचपाडा शाखेच्या पाठीमागे करायगाव शाखा येईल. चिंचपाडा शाखेच्या पाठीमागे करायगाव शाखा संतोषजी वाडवे, संतोष कांबळे, विजय झनके. रांगेमध्ये थांबा, शिस्त राखा. आपण शिस्तीमध्ये यायचं आहे. दिवसभर आपण जे सहकार्य हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आपण केलं, अशाच प्रकारे आपण थोडं सहकार्य करायचं आहे अशी मी आपल्या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर त्यांच्या पाठीमागील नेरूळ शाखा अध्यक्ष आहेत शोभाताई कांबळे आयुष्यमानने, आयुष्यमान सूर्यकांतजी सवाखंडे, आयुष्यमान सदाशिव कांबळे कोषाध्यक्ष या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी करायगाव शाखेच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहून त्यांच्या सन्मानासाठी आपण धम्मपीठावरती जायचं आहे. पाठीमागच्या आमच्या सर्व उपासक उपासिकांना मी विनंती करतो, आपण जागेवरती आसनस्थ व्हायचं आहे, थोडं आपण सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी आपले वरिष्ठ पदाधिकारी धम्मपीठावरती आहे, आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. प्रकारच्या माध्यमातून दान पारमितीचं पालन करून जिल्ह्याला सहकार्य केलं आहे अशा सर्व दानदात्यांचं मी या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. नेरूळ शाखा शोभाताई कांबळे, सूर्यकांतजी सवाखंडे, सदाशिव कांबळे आले का सर? सवाखंडे साहेब चला त्या करायगाव शाखेच्या पाठीमागे या सर्वांनी. चला पुढे शाखा भगवानजी कांबळे पुढे चला. चला सर पुढे. धम्मपीठावरती शाखेच्या व्यतिरिक्त पाठीमागे यांच्या करायगाव शाखेच्या नेरूळ शाखेच्या पाठीमागे आयुष्यमान महादेव गायकवाड अध्यक्ष, आयुष्यमान दीपक लांडगे सरचिटणीस, आयुष्यमान आकाश ओवाळ कोषाध्यक्ष, इंदिरानगर शाखा महादेव गायकवाड गुरुजी. कृपया एक शाखा संपल्यानंतर दुसरी शाखा जायची. कृपया एक शाखा संपू द्या, काही करू नका. ज्या शाखांचा सन्मान झाला असेल त्यांनी ताबडतोब धम्मपीठाच्या खाली यायचं आहे. ज्या शाखांचा सन्मान झाला असेल त्यांनी ताबडतोब धम्मपीठावरून खाली यायचं आहे. पुढच्या शाखेला त्या ठिकाणी आपण संधी द्यायची सन्मानासाठी. शाखा कृपया सर्व शाखेचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्याच्याकडे घाई करू नका. सर्व शाखेचा सत्कार होणार आहे. इंदिरानगर शाखा आली का? चला यानंतरची शाखेला तयार आहे. पुढे पंचशील बुद्धविहार सेक्टर 21 आणि खाली तयार राहायचं आहे. पंचशील बुद्धविहार सेक्टर 21 तुर्भे. पंचशील बुद्धविहार सेक्टर 21 तुर्भे या शाखेने तयार राहायचं आहे. खाली सैनिक त्यांना तिथे त्या लाईन मध्ये उभं करा. आले का सर? कोण आहे पंचशील बुद्धविहार? हात वरती करा सर. ताई चला. पंचशील बुद्धविहार सेक्टर 21 दत्तात्रय भालेराव अध्यक्ष, आयुष्यमानी ज्योती. यानंतर तक्षशिला बुद्धविहार श्रमिकनगर या शाखेने तयार राहायचं आहे. तक्षशिला बुद्धविहार श्रमिकनगर या शाखेचे पदाधिकारी आले का? हात वरती करा. तयार. श्रमिकनगर शाखा आहे का पाठीमागे सर? प्रकाश सुरवाडे, विकास सोनवणे, प्रकाश दंदाडे अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर शाखा दिघा आले पदाधिकारी सर, हात वरती करा. विष्णुनगर शाखा दिघा आयुष्यमान सिद्धांत शेजवड अध्यक्ष, आयुष्यमान रुपीची दिव्य सरचिटणीस, आयुष्यमान राहुल देशमाने कोषाध्यक्ष. या पुढे सर चला लवकर. चला ताई या पुढे रांगेमध्ये थांबायचं. रांगेमध्ये लाईन मध्ये शेवटची शाखा. कृपया रांगेमध्ये थांबा.
या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं सुद्धा आम्ही नवी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बघून बघून सुवर्णाताई ओवाड केंद्रीय शिक्षिका, सुवर्णाताई ओवाड केंद्रीय शिक्षिका आणि धम्मपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी सर्व दैव जिल्हांतर्गत शाखेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, संपूर्ण कार्यकारिणी यांनी आम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. बरी वर्षी आम्हाला या ठिकाणी ओटे देऊन त्यांनी मदत केलेली आहे. मी त्या सर्व शाखा पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. रांगेमध्ये यायचं आहे, शांततेने यायचं आहे. सानपाडा शाखा प्रतिनिधी असतील तर त्यांनी ताबडतोब या. सुभाष कुमार चतुर, चंद्रकांत जाधव, सानपाडा शाखा या सर या. सानपाडे सांगले तयार राहायचं. फुलचंद जगताप गुरुजी सानपाडा शाखा जा पुढे सर. सानपाडा शाखा फुलचंद जगताप गुरुजी जा पुढे. सानपाड्या शाखेचा सन्मान आपण घ्यायचा आहे. फुलचंद जगताप साहेब जा पुढे. फोटो काढला असेल तर कृपया खाली धम्मपीठाच्या बाजूला या, तिथं गर्दी करू नका. या शाखेचा सत्कार चांगला आहे, कृपया आज संपूर्ण दिवसभरामध्ये सप्ताह सैनिक दल नवी मुंबई जिल्हा पटायला खूप चांगल्या प्रकारे सुरेख अशी व्यवस्था करून आता हा सोहळा या ठिकाणी निश्चित केला आहे. त्यांनाही मी या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांची जी मेजर आहे, मेजर मधुकरराव युराळे गुरुजी, मधुकर युराळे गुरुजी आणि TS सूर्यवंशी गुरुजी या ठिकाणी तयार राहायचं आहे. मेजर मधुकर युराळे आणि सर्व शाखा मोठ्या प्रमाणात आल्यामुळं हा त्या ठिकाणी फार मोठा मेळावा होत आहे हे सर्वांच्या लक्षात येत आहे. सर्व शाखा आल्या फार मोठ्या संख्येने. आजच्या या विशाल अशा भव्य धर्म परिषद 28व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली आहे. त्यांना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने धन्यवाद देतो. सर्वांचा संपूर्ण महिला कमिटीला. धर्मशील बुद्धिविहार अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष महिला कमिटी धम्मशील बुद्धविहार ताई या लवकर फटाफट लवकर. महिला कमिटी धम्मशील बुद्धविहार ताई लवकर या आल्या. चला लवकर फटाफट ताई. धम्मशील महिला. रायगड उत्तर महिला छाया गवई सरचिटणीस आणि त्रिशिलाताई सावळे कोषाध्यक्ष या सुद्धा रायगडवर या ठिकाणी आले आहेत. त्यांचे सन्मान आम्ही या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करू इच्छितो. त्यांनी धम्मपीठावरती यायचं आहे. रायगड उत्तर महिला छाया गवई धम्मपीठावरून गर्दी कृपया कमी करा. जिल्हा महिला कमिटी सर्वांनी जागेवरती बसायचं आहे. दिवसभर आपण जे सहकार्य आम्हाला केलं अशाच प्रकारे या ठिकाणी आपले वरिष्ठ पदाधिकारी या मंचावरती आपण शांतता ठेवायची आहे. जागेवरती बसायचं आहे. आम्रपाली महिला मंडळ द्विनगर, आम्रपाली महिला मंडळ द्विनगर सैनिक मेजर त्यांना बसवा. सर्वांना दोघांनाही कॅप साहेबांच्या हस्ते त्यांना घालत येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये दोघांचे स्वागत करायचं आपण. बरोबर या चळवळीला चांगल्या प्रकारे मजबूत करणारे विनंती करतो. आपण 2 मिनिटांमध्ये धम्मपीठाकडे यायचं आहे. विनंती काकडे साहेब आमचे नेहमी जाते आदरणीय रमेश काकडे साहेबांनी धम्मपीठाकडे यायचं आहे. साहेबांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी सहकार्य केलं आहे.
त्यांचंही आम्ही या ठिकाणी साहेबांच्या वतीने त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत। रमेशजी काकड साहेब, कृपया गोंधळ करू नका, सर्वांनी शांतता पाठीमागे काकडे